सोनलताई असं सुंदर असं अनुभव व्यक्त केला। कारण की तुमच्या मुलावर दुःख जे आले तुम्हाला काही कळत नव्हतं, सुचत नव्हतं, तर मार्गदर्शक साहेबांच्या माध्यमातून तुमच्या मुलाचं तुमच्या परिवाराचं दुःख दूर झाले। खरोखरच तत्वशब्द नियमाने जरी वागलं आणि जागलं तर चांगलंच होईल आणि केलंच पाहिजे। सेवकाच्या मुखातून शब्द निघले आपल्या स्वतःच्या घरून तर हे परिपूर्ण केलंच पाहिजे। या तत्वशब्द नियमाच्या चावडीने वागण्याचा प्रयत्न करा, आम्ही बी करू। धन्यवाद। यानंतर परसाड्या परिसरातील बाबाचे सेवक आदरणीय सन्मान्य आमचे भाऊजी मानवडे भाऊजी आपले अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। कारण की मंच मोठा आहे आणि सर्व बाहेरगावच्या मान्यवरांचे मार्गदर्शन झाले पाहिजे, अनुभव झाले पाहिजे। धन्यवाद। या सर आपण एकटे भगवंताय बाबाला प्रणाम। नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज कारणी या परिसरात कोजागिरी निमित्त एक भगवंत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहे, बाबांना माझा प्रणाम। सर्वांच्या लाडक्या वाराणसी उपस्थित आहे, आईंना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष तितूर परिसरातील ज्येष्ठ सेवक उमेशजी वांड्रे अध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक भोसलेजी साहेबांना माझा नमस्कार। तसेच या परिसरातील मार्गदर्शक महादेवरावजी तरडे साहेबांना माझा नमस्कार। आदरणीय मंचाला माझा नमस्कार। तसेच आलेले सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्वावरती शब्द 5 नियम आणि सेवकावर आलेले अनुभव, मार्गात येण्याच्या अगोदरचा अनुभव आणि मार्गात आल्यानंतरचा मार्गात येण्याचे कारण आणि मार्गात आल्यानंतरचा अनुभव या आधारे सुरू आहे। ह्या मार्गामध्ये कोणीही आलेला सेवक हा दुःखी कष्टीच आलेला आहे आणि ज्याच्यावर दुःख होतं तो सेवक आला। जोपर्यंत दुःख आले नाही तोपर्यंत कोणीही आलं नाही। आताच एका दादाने सांगितलं की ह्या मार्गामध्ये 12 घाटचं पाणी पिऊन झालं। आपण सर्व सेवक भरपूर घुमून 12 घाटचं पाणी पिऊन आलो, ही गोष्ट खरी आहे। मी सुद्धा या मार्गामध्ये आलो, मी सुद्धा ह्याच पद्धतीने आलो। मी भरपूर दूरपर्यंत गेलो, कानपूर कुठं आणि इकडं गोंदिया कुठं सर्व घुमून आलो आणि शेवटी मी दोरादार सोडाला मार्गात येण्याचा शब्द दिला पण योग येत नव्हता आणि योग आला। आल्यानंतर प्रसंग असा आला की आमच्या मुलीला दुःख आलं। आल्यानंतर आमचे भासाजी रामभाऊ राऊत आमच्या घराच्या मागत राहतात, त्यांना आमच्याकडच्या लोकांनी म्हटलं, आमच्याकडच्या शौकीन राहिली की भासाजी आम्हाला तीर्थ करून द्या। त्यांनी सांगितलं की तुम्हाला तीर्थ करून देत होते। कारण काय बा, तर तुम्ही अनेकातले आहे, आम्ही तुम्हाला तीर्थ करून देऊ शकत नाही। आमच्याकडच्या लोकांनी सांगितलं की आम्ही दारू पाणी घेत नाही, कोणतंही व्यसन करत नाही, तीर्थ न करण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं का आम्हाला मार्गदर्शकाकडून आदेश दिले। ठीक आहे व काय हरकत नाही। मुलीची तब्येत थोडी जास्त आलावल्यासारखी झाली
आणि नंतर आमचे भासाजी घराच्या मागाचा आमचे रामभाऊ त्यांनी तीर्थ करून दिलं. मुलीला आराम लागला. मी 2016ला हा शब्द देऊन टाकला, पण मार्गात त्याचा योग आला नाही. योग असा आला, मुलगा दारूच्या व्यसनात चालला गेला. 2001चा 26 सप्टेंबर 2001चा माझ्या मुलाचा जन्म आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये आमच्या साळगावकडे त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मुलगा तिथं गेला. मुलगा त्यावेळेस 12वी करून कॉम्प्युटर शिकत होता. कॉम्प्युटर करत असताना मुलगा मनाचा बाबा 500 रुपये पाहिजे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही जेवढे पैसे लागले तेवढे मुलगा मागायचा, तेवढे पैसे द्यायचे. मुलगा इकडून जायचा, इकडून पैसे आणायचा, आम्हाला काही मालूम नाही. मुलगा व्यसनात चांगला गेला आणि गेल्यानंतर आम्हाला मालूम पडलं. बाजूचा एक व्यक्ती सांगे याच्यामध्ये तुमचा मुलगा दारू भरपूर येते. मी म्हणलो मला अजून माझा मुलगा खरा खाताना मी दिसणार नाही, मला काही खरं वाटलं नाही. पण शेवटी तो सेवकनं अनेकांचाच होता तो, पण त्याचा आणि माझा धंदा संबंध होता. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी पाहतो. नंतर उन्हाळा आला. उन्हाळ्यानंतर मी त्या असा प्रसंग आला की आमच्या साळगावर आमच्या मशीन आणली गहू काढायसाठी आणि आमचे सुद्धा गहू काढले, अजून बाजूच्या शेतकऱ्याचा गहू काढले. काढल्यानंतर मुलांनी माझं नाव सांगून बाबांनी तुम्हाला पैसे सांगितले असं म्हणून मुलांनी मालाचे पैसे सुद्धा घेतले आणि माझं नाव सांगून 2000 सुद्धा उसने घेतले. मी त्यांना विचारलं, ते आले सायंकाळी. माझ्या साळगावचा मला फोन आला, म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेऊन घ्या आणि पैसे पाठवून द्या. मग ठीक आहे, काय हरकत नाही. मी शेतावरून आलो आणि त्यांना विचारलं, तुमचं पैसे द्या गव्हाचे. ते म्हणत होते तुमच्या मुलाकडे गहू काढायचे मी पैसे दिले आणि 2000 रुपये तुमचं नाव सांगून उसने दिले. उसने सांगितले ते मी सुद्धा दिले. अरे म्हणून तुम्ही कायले दिले पैसे? मुलगा दारू पेते हे मलाही माहिती नाही. नंतर मुलाला विचारलं आम्ही घरी. माझा नोकर होता, मी नोकराला बोलायला पाठवलं. मुलगा काही त्याला दिसला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. की ज्याच्याकडून पैसे घेतले होते तर आम्ही घरी आणलं, त्यालाही बसवून ठेवलं, काय नोकरालाही बसवून ठेवलं आणि मुलाला मी गेलो तिकडे. मुलाला फोन झाला, फोन सुद्धा उचलला नाही. तुरंत स्वतःच गेलो आणि पाहिलं तर मुलगा काही मला दिसला नाही. पण तो मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर मी मुलाला विचारलं. मुलगा खोटं बोलायला लागला. खोटं बोलला. मी मुलाला असं मारलं, माझा एकच मुलगा एकच मुलगी. विचार असा आला, मारलं हापलून दिलं घरून. मी म्हणलं बाया घरी काही यायचं नाही, काही जरूरत नाही. दिवाळीमध्ये एक मुलगी आहे, समाज आहे. नंतर पितृतीच्या दिवसाला मी त्याच्याकडे मुलाला धंदा होता. मी नागपूरला गेलो, नागपूरला आलो. मुलगा माझ्या आई घरी आणला होता. मी मुलाला विचारलं, तू कसा का आला? माझ्या घरून नाही. माझी आई म्हणे मी आणलं. मी आईला म्हटल्यानंतर आईला काही शब्द दिला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे याच्या पुढे याची वागणूक जरी अशी असली मग याचं कसं करायचं? तो याच्या पुढे हा वागणूक अशी करणार नाही. म्हणजे याची साक्षी तू घेते का? माझ्या आई सांगत तर हो नाही. ठीक आहे, म्हणजे काय हरकत. मुलाला नंतर विचारलं आणि समोर माझा एक नोकर होता आणि दुसऱ्याचे 2 माणसं होते, म्हणजे 3 होते. आणि मी तिथं सांगितलं, मी म्हणलं ही शेती बाई विकायची आहे, म्हणजे शेती विकून टाकायची आणि जोपर्यंत माझ्या जमते तोपर्यंत करील मुलीचं लग्न करून टाकतो. शेवटी पैसा जेवढा खर्चात जाईल तेवढा जाईल आणि नंतर जे काही प्रॉपर्टी राहील म्हणजे ते मुलीच्या नावात देऊन टाकेल. तुला मुलाला मला काही द्यायचं नाही. तर त्यांनी विचारलं त्या मुलाला, अरे तुझे भावा असे म्हणत होते म्हणे. मुलांनी चांगला विचार केला आणि दारू सोडली. 40 पासून मुलगा
व्यसनाच्या स्वाधीन झाला, व्यसनाच्या दूर झाल्यानंतर नंतर शब्द जसाचा तसाच झाला. नंतर 2021 मध्ये माझ्या मुलीची प्रकृती बिघडली. अकाळीच्या दिवशीपासून प्रकृती अशी बिघडली का मुलगी अर्धी पोळी सुद्धा खात नव्हती. मी मुलीचं पूर्ण ट्रीटमेंट केलं. डॉक्टरने मला सोनोग्राफी करायला लावली, सोनोग्राफी सुद्धा केली. MRI करा म्हणजे म्हटलं ठीक आहे, MRI करतो. नंतर आमचा फॅमिली डॉक्टर आहे, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं म्हणे मुलीचं ऑपरेशन करावं लागते. तर ठीक आहे, काय हरकत नाही, खर्च किती की डॉक्टरने सांगितलं 50,000 रुपये ऑपरेशनचा खर्च येईल आणि वरून दवाई भरायचा खर्च वेगळा येईल. तुला काय हरकत नाही, ठीक आहे. तुला कधी करायचं आहे ऑपरेशन? तर ते ठीक, आपण या 2-4 दिवसात करून टाकू. नंतर मुलगी गडबडा दौडायला लागली. समोर दिवाळी होती, दिवाळी 2 दिवस होती आणि नंतर प्रसंग तोच आला. नंतर मुलगी आणि मुलाची आई आमच्या बासाजीकडे गेली. वेळ फक्त 10 मिनिटाची असते, पण 2 मिनिटं. नंतर मुलाची आई गेली आणि मुलाची आईनं तीर्थ करून मागितलं. मी तर घरी नव्हतो. तुला ठीक आहे, काय हरकत नाही, घेतलं. तिला तीर्थ करून दिलं. तीर्थ करून दिल्यानंतर आमच्या इथं कमीत कमी आमच्या घरी 2,000 लिटर टाका आहे पाण्याचं. त्या मुलीने 2 पोळ्या आणि भात सुद्धा जेवण केलं आणि पाणी सुद्धा भरलं. ते टाकं पूर्ण भरलं मुलाच्या आईनं मुलीच्या आईनं मुलीनं. नंतर टाकं भरल्यानंतर मी मार्केटवरून नागपूर वावरात होतो. नौकर होता आमचा आणि दोघं आई आणि मुलगा शेतात होता, मुलगी घरी होती. मी विचारलं म्हणजे बाई तब्येत कशी आहे? मुलगा सकाळी बसला म्हणे आपण मार्ग घेऊन घेऊ. मी म्हणलं तुम्हाला 2016ला म्हटलं होतं की आपण मार्गात जाऊ. 2016 जरी मार्गात आलो असतो तर आपली ही परिस्थिती आली नसती. आपल्याजवळ कितीतरी रुपये जमा झाले असते आणि आपण सुखमय राहिलो असतो. आणि मी 6 नोव्हेंबर 2021 रोजी हा मार्ग स्वीकारला. माझे मार्गदर्शक भोरी परिसरातील देवेंद्रजी येंडे साहेब यांच्याकडे गेलो आणि मार्गदर्शक साहेबांना आम्हाला प्रश्न केला, तुम्ही कोणत्या कारणास्तव मार्ग स्वीकारता? आम्ही सांगितलं साहेब आम्हाला दुःख भरपूर आहे. आम्ही तेव्हापासून 20 वर्ष झाले. आज 20 वर्षापासून आम्ही दुःख सहन करत आलो आणि आज दुःखाचा असा दिवस निघला. आम्ही म्हटलं आमच्या भासाजीकडे गेलो आणि त्यांनी तीर्थ दिलं. आम्हाला सुखमय झाली मुलगी. त्यांनी सांगितलं म्हणजे समोर दिवाळी आहे, दिवाळी करून टाका. आम्ही सांगितलं दिवाळी की काही करायची नाही, दिवाळीला काही भर घ्यायला नाही, आम्हाला तुम्ही कार्य द्या. साहेबांनी सांगितलं मी शब्द देतो तुम्हाला, काय हरकत नाही, आम्ही तुम्ही दिवाळी करून घ्या आणि नंतर मग 2 दिवसांनी या. आम्ही आज दिवाळी झाली, दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवा झाला, तिसऱ्या दिवशी भाऊबीज होती. भाऊबीजच्या दिवशी गेलो आणि आम्हाला 3 दिवसाचे साफसफाईचे कार्य दिले. 3 दिवसाच्या कार्यामध्ये सर्व सुखमय समाधानी झाली. आणि आज आम्ही आमच्या इथं 5 लोकांचा परिवार होता. आज आमचं मुलीचं लग्न 21 मे 2025 रोजी मुलीचं लग्न झालं. मुलगी घरी गेली, आम्ही 4 लोक घरी आहोत. एकदम म्हणजे परिवार सुखमय आहे. तेव्हापासून आम्ही 6 नोव्हेंबर 2021 पासून मार्गात आलो, तेव्हापासून आम्ही दुःख नाही पाहिलं. आणि दुःख बी आलं सण तर ते आमच्या कर्मानं आलं आणि आलं कसं ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मला आमच्या इथे कोजागिरीचा कार्यक्रम झाला, कालचाच झाला. तर सेवकांनी आमचे जो सेवक लोक आहे त्यांनी सांगितलं का इथं बोलन तर फक्त जो सेवक चर्चा बैठकीमध्ये येत असन त्यानेच बोलायचा अधिकार राहील, अन्यथा तो बोलणार नाही. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्या सेवकांनी मला सांगितलं साहेब तुमच्याकडे आज चर्चा बैठकीबद्दल बैठक. तुला ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या घरी आले. त्यांनी सांगितलं
त्या सेवकांना फोन लावा, त्या सेवकांना फोन लावा. मला तुम्हीच लावा, कोणाला लावा. जो सेवक चर्चा बैठकीमध्ये 1 वर्ष झाला आहे चर्चा बैठकीत येत नव्हता, त्या सेवकांना तो फोन लावत होता. मी म्हटलं त्यांना सेवकांना त्या नंबर त्या सेवकांना फोन लावायचा नाही, कारण तुमचा शब्द आहे का जो सेवक चर्चा बैठकीमध्ये येत असेल त्या सेवकांना आपण विचारणा करू, अन्यथा विचारणा करणार नाही. ठीक आहे म्हणून त्यांनी शब्द मांडला. आणि नंतर मग मी असं आपल्या घरच्या लोकांना सांगितलं, मुलांना मला विचारलं, बाबा म्हणजे प्रकाश कशी का झाली तर आजची बैठक. मी मुलांना सांगितलं, मला असं असं झालं. मला माझी मुलाची आई आणि मुलगा म्हणाले बसला, बाबा तुम्ही जेव्हा चर्चा बैठकीमध्ये जाता आणि तुम्ही मार्गदर्शन करता तर तुम्ही जास्त वेळ घेता. मी बोलतो अर्धा तास पाऊण तास घेतो, कारण माझ्याकडे जास्तीत जास्त माझ्या गावाला अध्यक्षपद जास्तीत जास्त भेटते. कारण सांगतो तुम्हाला, भेटण्याचं कारण एक आहे, कारण 7:30 वाजताची चर्चा बैठक असते आमची. 7:30 वाजताची चर्चा बैठक असताना तिथं एकही सेवक उपस्थित राहत नाही. कोणाला अध्यक्ष बनवायचा आहे आणि कोणाला संचालक बनवायचा आहे याचा पुन्हा विचार येतो. म्हणून आम्ही तंतोतंत 7:30 वाजता चर्चा बैठकीमध्ये जातो. ते मला अध्यक्षपद जास्तीत जास्त मिळते आणि अध्यक्षपद मिळताना अध्यक्ष असो या संचालक असो त्याला खूप नीट लक्ष ठेवावं लागते. कोणता सेवक काय बोलते आणि तो कसा बोलते त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यावं लागते. नंतर मला म्हणजे माझ्याकडची मुलाची आई म्हणजे तुम्ही चर्चा बैठकीमध्ये हमेशा जास्त बोलता पा आता ताजा अनुभव आहे आणि मी म्हटलं तुला माझं मार्गदर्शन पटत नाही, तू चर्चा बैठकीमध्ये येऊच नको. पा शब्दाची वाट पाहते. मुलाची आई म्हणायला लागली, मी म्हटलं तू चर्चा बैठकीमध्ये येऊच नको, तुला पटत नाही मार्गदर्शन. नंतर मुलाच्या आईची गुरुवारी तब्येत बिघडली. मुलाची आई 2 चर्चा बैठकीला नाही येऊ शकली. या बी शनिवारी ना आली, पुढच्या बी शनिवारी ना आली. तब्येतीला आराम लागे नाही. दररोज डॉक्टरकडे मुलगा न्यायचा. मला चाल म्हणजे मी म्हटलं मी काय येत नाही, मला तुम्ही काय बोललो ते चूक लक्षात आली आहे. मी त्या चुकाची सोडवणूक केली. तिला सांगितलं तू या शब्दाची सोडवणूक करून टाक, तुझं दुःख ॲटोमॅटिक त्याचं डॉक्टरकडे जाती गरज आहे. नंतर तिला सोडवला शब्द, नाही सोडला तिला बाजू. नंतर पुन्हा दुःख आलं. हो दुःख आल्यानंतर शेवटी प्रसंग असा आला का आम्हाला दोघांना मार्गदर्शक साहेबांकडे जावं लागलं. आता आम्ही मार्गदर्शक साहेबांकडे गेलो आणि मार्गदर्शक साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 7 दिवसाचे कार्य करा. 7 दिवसाचे कार्य केले. शेवकीनबाई दुरुस्त झाली. कोणी दवा दिली आपल्याला? फक्त चुकीची सोडवणूक करावं लागते. शब्दातच चुकी आहे, शब्दातच दुःख येते, शब्दातच दुःख जाते. म्हणून महान त्यागी बाबा झुंजीने आपल्याला सांगितलं, बोल बोला, बोल तोडून बोला. दुःख बोलतानीच येते आणि दुःख बोलतानीच जाते. म्हणून आपल्याला सर्व सेवकांना चर्चा बैठकीमध्ये जाण्याची आवश्यकता आहे आणि सर्व सेवक चर्चा बैठकीमध्ये जाईल. त्यांना अनुभव येईल. आम्ही आज भगवत कार्य करून इथं आलो. एक भगवत कार्य केलं, जिल्ह्याच्या गावामध्ये कोजागिरी निमित्त होतं आणि तिथून आलो, घरी प्रार्थना केली आणि तसेच गाडी काढली आणि पुन्हा इथं सुद्धा आलो. आज तसंच भगवत कार्य मार्गाला सुद्धा होतं. पण मला पहिल्यांदा पत्रिका इच्छा आली होती, म्हणून म्हटलं मी बर्नेताजीची पत्रिका आली, आपण शब्द दिला तिथंच जावं. मगाशी चर्चा बैठकीमध्ये जाता जाता आमचा एक मामभाऊ मरण पावला. आजनी या परिसरातला माझ्या आईचा मावस भावाचा मुलगा. आणि मला फोन आला, म्हणजे तुमच्या मामाचा मुलगा मेला. पण मी शब्द दिला होता मी भगवत कार्यामध्ये येतो. मी त्यांना सांगितलं मी भगवत कार्यात बसतो, मी काही येत नाही. नंतर समोरचा कार्यक्रम पाहू. म्हणजे आपल्या शब्दाला खूप महत्त्व दिलं. बाबांनी सांगितलं शब्द तोडून बोला. म्हणून आपण काय बोलतो, कुठं शब्द दिला आहे आणि कुठं आपल्याला जायचं आहे, काय करायचं आहे, त्या शब्दाची भान ठेवून आपल्याला चालायचं आहे. आपल्याला दुःख येणार नाही एवढंच बोलतो आणि मी आपला अनुभव इथं थांबवतो. सर्वांना माझा